तर सुयश नुल्ले यांच्याशी आपण बराच वेळ झालं आपण चर्चा केली. त्यांचं पहिलीपासूनचं ते 5वी पर्यंत हे प्राथमिक शाळेतलं शिक्षण, त्यानंतर सैनिक स्कूल NDA आणि आता ते नौदलामध्ये सब लेफ्टनंट पदावरती विराजमान झालेले आहेत आणि ते नुकतेच आता त्या सेवेमध्ये सहभागी होणार आहेत. तर एक वेगळा ग्रामीण भागातून सुयशनं अगदी चांगलं यश मिळवलेलं आहे. त्यांचे वडील आदरणीय राजेंद्र नुल्ले साहेब हे ग्रामसेवक म्हणून त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे. स्वच्छता अभियानामध्ये जैन्यासारखं गाव त्यांनी घडवलं आणि म्हणूनच तर त्यांना डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे भारताचे राष्ट्रपती होते त्यावेळी, त्यांच्या हस्ते त्यांना पारितोषिक मिळालं. त्याचबरोबर त्यांना प्रतिभाताई पाटील या राष्ट्रपती असताना त्यांच्या हस्ते त्यांना पारितोषिक मिळालं. त्यांचे चुलते म्हणजे सुयशचे चुलते रवींद्र नुल्ले साहेब हे पोलीस दलामध्ये होते, त्यांच्या शौर्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पदक मिळालेलं आहे. अशी घरामध्ये राष्ट्रपती पदक मिळवलेले जे त्यांच्या पाठीमागे कष्ट असेल, त्यांचे संस्कार असतील, यातून सुयश घडत गेले. आणि विशेष म्हणजे ग्रामीण भागामध्ये शेतीवरती खूप प्रेम करणारी माणसं आहेत आजही. आणि अशा येलगोंडा नुल्ले यांचं शेतीवरती खूप प्रेम होतं आणि त्यांनी सुद्धा आपली प्रगती अगदी सायकलीचं दुकान चालवल्यापासून सुरुवात केली आपल्या आयुष्याला. आणि मग आज इथवरचा प्रवास तो बघितला त्यांच्या नुल्ले कुटुंबियाचा तर खूप चांगला आहे. अतिशय प्रामाणिक, कष्टाळू, सेवा करत, जे काय मिळेल ते संधी, त्या संधीचं सोनं करत हे कुटुंब अतिशय वेगळ्या वाटचाली करत आज आपल्या इथपर्यंत पोहोचलेला आहे. आणि अशा या कुटुंबामधून सुयश आज लेफ्टनंट पदापर्यंत पोहोचलेले आहेत. खूप खूप त्यांना शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. आणि इतक्या कमी वयामध्ये म्हणजे वयाच्या 22व्या वर्षी इतकी खूप मॅच्युरिटी त्यांच्यामध्ये आहे. म्हणजे तरुणांनी आज बघितलं तर त्यांचा आदर्श घ्यावा असं त्यांचं काम आहे. त्यांचं एकूण त्यांची बघितली बॉडी लँग्वेज तर त्यातून त्यांना समजतंय की किती त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी आहे वगैरे. तर असं एक तरुणांनी ग्रामीण भागातल्या हा आदर्श घ्यावा आणि वाटचाल करावी ही आमची तरुण भारत परिवाराची अपेक्षा आहे. आणि त्याच पद्धतीने त्यांनी आमच्याशी चर्चा केलेली आहे. कॅमेरामन संतोष बाबरसह मी सदाशिव आंबोसे, कागल तालुका प्रतिनिधी, दैनिक तरुण भारत. धन्यवाद.